चा परिवार इथे आहे. त्यांच्या पत्नी, भाऊ, बहिणी आणि आई वगैरे त्यांचं सर्वच कुटुंब आहे. अतिशय हालाकीची परिस्थिती आहे आणि तो काम म्हणून त्यांच्याकडे करत होता रोजगार डेली वेजेसवरती. त्याला अतिशय निर्गुणपणे त्याच्या अवघड जागेचा पूर्ण चुरा केला आणि हातावरती खूप मारहाण केली. तर ते माझ्या समेत आहेत सर. आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं सांगतो. वडिलांना द्या त्यांच्या. त्या बाई ऐकतात त्यांच्या मिशी सर्वच ऐकतात. स्पीकरवर टाकलाय. थोडं बेकार तरी त्यांनी मारलंय त्यांना. हॅलो, हा ताई, कशावरून झालं हे? काय नाही, शिल्लक गोष्टीवरून मारल्या. अच्छा, पण मग पोलिसांची अॅट्रॉसिटी केस दाखल केल्यात का त्याच्यावर? हो केल्यात का? नाही तर आम्ही रिप्लोय सेनेतर्फे इथे रिप्लोय सेनेतर्फे आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला लावूच आणि अख्खा रिपोली सेना तुमच्या पाठीमागे आहे. काही लागलं कुठलं आमचे कार्यकर्ते बीडला वीर म्हणून त्यांच्या संपर्कात राहा आणि कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर कळवा. कारण काय हे जातीयवादी लोक कशाही पद्धतीने आपल्या लोकांना मारतायत ते फार वाईट आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आणि आपण उमेशला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही सर्वजण आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. भाऊ बोलतायत सर. अच्छा, जय भीम सर. जय भीम, जय भीम. हे काय कशावरून झालंय? हे थोडं काम करत होता तो. त्याला पहिलं पण त्याने 2-3 वेळेस मारहाण केली होती, पण त्यांनी दबावाखाली काय घेतला असेल. नाही, पण नोकरी सोडून द्यायची होती अशा माणसाकडे. कशाला राहायचं जीवावरती एवढं? तर तिचा ते गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तो आणि हे आपल्या समाजाचे थोडेसेच लोक तिथं राहायला, तर त्यांच्यावरच आहे ना अत्याचार करतो तो. अच्छा, नाही त्याला अटक झाली का त्या माणसाला? अटक झाली. त्यांनी खुनाची कबुली पण दिलेली आहे. आता मला जसं कळतंय तसं अटक करून त्याला. नाही, पण आता केसेस मध्ये काय 302 वगैरे तर असेल, पण अॅट्रॉसिटी वगैरे टाकलाय का? टाकलं. बरं, तुम्हाला मदत वगैरे सरकारतर्फे झाली आहे? नाही, आणखी काय नाही, अजून काही नाही झाली. बरं, मीच सांगतो कार्यकर्त्यांना की ताबडतोब तुम्हाला मदत मिळायला पाहिजे. ते आम्ही करून घेऊ आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर, आंबेडकर कुटुंबीय तुमच्या बरोबर आहे. काही काळजी करू नका. जे झालं ते अत्यंत दुर्दैवी झालं. आपण सर्व एक आहोत आणि तुमच्या म्हणजे आमचाच आहे तो सर्वांचा, आपल्या सर्वांचा भाऊ उमेश. त्याला आपण न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. चालेल, धन्यवाद.